खूप वर्ष शनी शिंगणापूरला जायची माझी इच्छा होती, पण ते जाणं घडत नव्हतं. पण म्हणतात ना, आपली इच्छा असून उपयोग नसतो. देवाची इच्छा झाली की देवच भक्ताला बोलवून घेतो. तसा काहीसा प्रकार होता. त्या दिवशी भल्या पहाटेच उठून आम्ही सकाळी 5ला घरातून निघालो. सूर्योदय आम्हाला रस्त्यातच झाला. घरापासूनचं शिंगणापूरपर्यंत 320 किलोमीटर असणारं अंतर कापायला आम्हाला साधारण 6 तास लागणार होते. त्यामुळे आम्ही साधारण 11-11:30पर्यंत पोहोचू असा आमचा अंदाज होता. त्या हिशोबानं आम्ही निघालो. नॅशनल हायवे 160वरून आम्ही जात होतो. सकाळी सगळ्यात कमी बिझी असणारा रोड हाच दाखवत होता, समृद्धीचा रोड दाखवत नव्हता. आपल्याला इगतपुरीपासून समृद्धीला ॲक्सेस मिळू शकतो, पण या ठिकाणी टोल आहे समृद्धी महामार्गावर. घरातून अगदीच लवकर निघाल्यामुळं चहा आणि नाश्ता केला नव्हता, तो रस्त्यातच घ्यायचा असं ठरवलं. एकंदरीत इकडे बागायती शेती खूप आहे, त्याच्यामुळं हिरवगार वातावरण दिसत होतं. आजूबाजूला फिरणाऱ्या विंडमिल्स देखील दिसत होत्या. रस्त्यात बऱ्याच ठिकाणी ट्राय केला, पण हॉटेल्स देखील उघडी नव्हती. त्यामुळं एका छोट्या टपरीवर किरकोळ नाश्ता करून हे उसाचं गुऱ्हाळ दिसल्यावर आम्ही त्या ठिकाणी थांबलो. याच्या आजूबाजूलाच भरपूर सगळे अशी गुऱ्हाळ आहेत. एक बैल, घाणा आणि एक मालक असं या दुकानाचं एकूण स्वरूप आहे. पण या ठिकाणी रस पिताना तुम्ही प्राईस आधीच विचारा. तर मोटर का वापरत नाही का? असंच आपलं बैल आहे म्हणून मोटर वापरत नाही. रस नॅचरल असला तरी खूप महाग असतो हे लक्षात असू द्या. आमच्याकडून 2 ग्लासचे 100 रुपये घेण्यात आले. हो, या इकडे. कस्टमर आले की ताजा ऊस त्या घाण्यात टाकून त्याचा रस काढून दिला जात होता. बैल बिचारा एकटा फिरून फिरून दमला होता. नवीन कस्टमर आल्याचा भेळवाल्याला देखील वास लागला. त्याच्यामुळं आम्ही गेल्याबरोबर तोही तिथे येऊन हजर झाला. दुकानात स्वच्छता मात्र टापटीप ठेवली होती आणि बसायला हे झोपाळे बनवले होते. एकंदरीत हा ऊसाचा रस मुंबईपेक्षा महाग होता. अहमदनगर जिल्ह्यातला हा बऱ्यापैकी सधन असा भाग आहे. हिरवीगार शेती दिसत होती. आम्ही शनी शिंगणापूरकडे वळलो आणि एका रस्त्यावर बरीच गर्दी झालेली दिसली. दसरा असल्यामुळं रावणाला पेटवून द्यायचा कार्यक्रम रंगला होता. त्याची सगळी व्यवस्था सुरू होती. यात्रेकर कर घेतला जातो. पर पॅसेंजर 5 रुपये असा इथं यात्रेकर आकारला जातो. मंदिर जसजसं जवळ येऊ लागतं तसे हे एजंट्स लोक आपल्या गाडीच्या आडवे येतात. बऱ्याचदा या गाड्यांना थांबवतात आणि त्यांच्या तिथे पार्क करायला सांगतात आणि त्यांच्या दुकानातून मग सामान घ्यावं लागतं आणि ते टोटल एक पॅकेज असतं. ते पॅकेजच पूर्ण घ्यायचं असतं. पण माझ्याबरोबर असलेले मित्र हे वरचेवर शनी शिंगणापूरला येत असल्यामुळं त्यांना अनुभव होता. मंदिराच्या आवारात गव्हर्नमेंटचंच पे अँड पार्क असं मोठं मैदान आहे. तिथं जाऊन आपली गाडी पार्क करायची आणि मग तिथल्या असणाऱ्या दुकानातून आपल्याला जे हवं ते साहित्य घ्यायचं आणि मग मंदिरातून परत जाऊन आल्यानंतर त्या गाडीच्या पार्किंगचे फक्त 20 रुपये द्यायचे. अशी साधी आणि सोपी पद्धत आहे. पण हे नवीन गेलेल्या माणसाला माहीत नसतं आणि हे एजंट लोक त्याच्या आधीच त्या लोकांना अडवतात. त्याशिवाय त्यांच्याकडे ज्या काही पॅकेजेस असतात, लाईक थाळीमध्ये या एवढ्या सगळ्या वस्तू नेल्याच पाहिजेत वगैरे असं कंपल्शन असतं. पण मंदिराच्या आवारात जी दुकानं आहेत तिथून आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतील त्या घेऊ शकतो. फक्त तेल अर्पण करायचं असेल देवाला तर ते, किंवा बाकीच्या अजून काही अशा गोष्टी, म्हणजे सगळं काही घ्यावं असं कंपल्शन नसतं. ज्याची जशी श्रद्धा आहे तसं तो घेऊ शकतो. या दुकानाजवळच पायातले शूज काढून आम्ही शनिदेवासाठी लागणारी पूजेची थाळी असते ती इथून घेतली. हां, अच्छा. या खेड्यातल्या घरांना कुलूप नावाचा प्रकारच नाही आहे. लॉक लावतच नाही तिकडे. रस्त्यात थोडा वेळ थांबल्यामुळे आम्हाला इथं पोचायला जे प्रोजेक्शन आमचं होतं 11-11:30 ते जवळजवळ 12 वाजले होते. आणि मग दुकानातून तिथं पूजेची थाळी घेताना त्यांनी 12ची आरती मिळेल असं सांगितल्यावर आम्हाला बरं वाटलं. एवढ्या लांबून येऊन ऐनवेळी देवाची आरती मिळणं हाही मोठा योगायोगच म्हणायचा.
आपण आणलेल्या थाळीतल्या वस्तू देवाजवळ यायच्या आधी ओळीने असे ट्रे ठेवलेले असतात, त्याच्यामध्ये टाकायच्या असतात त्या. म्हणजे प्रसाद असू दे, शनियंत्र असू दे. आपल्याला फक्त तेल कॅरी करायचं असतं. जिथं देवाच्या जवळ एक प्लॅटफॉर्म बनवला आहे त्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला ते अर्पण करायचं असतं. आरती झाल्यानंतर शनिदेवांना नमस्कार करून आम्ही एक्झिटच्या दिशेनं बाहेर पडलो. मंदिराचं प्रांगण एवढं मोठं असलं तरी शनिदेवांची जी मुख्य मूर्ती आहे ती उन्हातच उघड्यावर आहे. फार पूर्वी एका मेंढपाळाला हा दगड दिसल्यानंतर त्यानं हातातली काठी त्याला टच केली आणि त्याच्यानंतर या दगडातनं रक्त यायला लागलं. त्याला आश्चर्य वाटलं. मग त्यानं एका पुजाऱ्याला विचारल्यावर पुजाऱ्यानं शनीश्वराची मूर्ती असल्याचं सांगितलं. मग तो मेंढपाळ घाबरला आणि त्यानं मग त्या दगडाची प्रार्थना केली आणि मग विचारलं त्या दगडाला की इथं मंदिर बांधू का. तर त्याला स्वप्नात येऊन शनिदेवांनी सांगितलं की मंदिर बांधायची गरज नाही, हे आबाळ हेच माझं मंदिर आहे, पण प्रत्येक शनिवारी तेलाचा अभिषेक घालायला मात्र विसरू नकोस. तेव्हापासून ही प्रथा सतत चालू आहे. हा प्रसाद घेतला आम्ही. इथली बर्फी खूप फेमस असते असं म्हणतात आणि शनिदेवांचा प्रसाद आहे. मंदिराच्या आवारात एवढी सगळी मोठमोठाली झाडं आहेत, सावली आहे, जेणेकरून आपण आरती झाल्यानंतर किंवा इथं आल्यानंतर इथं झाडाखाली बसून जी बाकं टाकलेली आहे तिथे विश्रांती घेऊ शकतो. सगळे लोक विश्रांती घेताना दिसत आहेत आपल्याला. शनिवारी आणि विशेषतः शनी अमावस्याला इथे प्रचंड गर्दी असते. भाविक लाखोंच्या संख्येनं या मंदिराला भेट देतात. आणि हा सगळा सीन आहे मंदिराच्या आवारातला. खूप छान मंदिर आहे. आवार खूप छान आहे. देवाची मूर्ती जरी बाहेर असली तरी मंदिराचा आवार खूप प्रसन्न आहे. आणि सोमवार असल्यामुळे तरी गर्दी कमी आहे. दुकानातून आपण जी थाळी घेतलेली असते त्याच्यामध्ये रुईच्या पानांची माळ आणि एक काळं कापड असतं. मंदिरात गेल्या गेल्या तिथे त्रिशूळ ठेवलेलं आहे. त्याला रुईच्या पानांची माळ अडकवायची, कापड त्या त्रिशूळावर अर्पण करायचं आणि त्याच्या पुढंच असं एका लाईनमध्ये क्रेट्स ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये त्या सगळ्या वस्तू टाकायच्या. म्हणजे शनियंत्र आहे, त्याच्यानंतर प्रसाद आहे, नारळ आहे. तेलाची बॉटल मात्र आपल्याला पुढं कॅरी करता येते. जी मूर्तीच्या आती एक मेटलचा प्लॅटफॉर्म बनवला आहे तिथं आपण देवाला तेल अर्पण करू शकतो. हां घे. हां नाही. सोमवारी कमी गर्दी असल्यामुळं आमचं पटकन दर्शन झालं, आरती मिळाली आणि व्यवस्थित दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो. हे देवस्थान अत्यंत जागृत आहे असं आजही मानलं जातं. त्यामुळं इथं घराला कुलपं नसली तरीही बिलकुल चोऱ्या होत नाहीत. लोकांचा शनिदेवांवर दृढ विश्वास आहे. आम्ही मुंबईवरून डायरेक्ट शनी शिंगणापूरला आलो होतो आणि इथून आमचा पुढचा प्रवास असणार होता शिर्डीपर्यंतचा. शिंगणापूर ते शिर्डी हे 74 किलोमीटरचं अंतर पार करायला आम्हाला फार वेळ लागणार नव्हता. पण शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेऊन पुन्हा आम्ही मुंबईला जाणार होतो. आता आपण थोडं दुकानदारांशी बोलूया. भारी दर्शन झालं आमचं, आरती पण मिळाली आम्हाला. कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? एकदम छान वाटलं. खूप वर्षापासून चाललेलं यायचं, आज योग आला. मंदिराची पार्किंग आहे, ही संस्थांची पार्किंग. अच्छा, देवस्थान. हां, ते बाहेर अडवतात ते प्रायव्हेट? हां, ते प्रायव्हेट संस्थांचं आहे कॉम्प्लेक्स. ओके. म्हणजे जे काय तेल वगैरे सगळं घ्यायचं ते इथून घ्यायला पाहिजे खरं, इकडून तिकडून घ्यायचं. आणि इथं कसं आहे, हां, जे पाहिजे तेच मिळत असतं. हां, कोणी तेल पाहिजे तेलच देणार, पूजा पाहिजे तर पूजा देणार. करेक्ट. म्हणजे जबरदस्ती नाही बाबा, हे सगळं घ्या. ओके, चला, थँक्यू. जय शनिदेव. हिंदू पुराणांनुसार आपल्या कर्माप्रमाणे न्याय देण्याचं जे काम करतात त्या शनिदेवांचं दर्शन घेऊन
आम्ही परतीचा रस्ता धरला.